इतिहासात गणोजी शिर्के यांनी खरोखर गद्दारी केली होती का यावरून वाद अजून वाढलाय। छावाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी माफी मागितली असली तरी आक्षेपार्ह भाग वगळावा असं आवाहन शिर्केंच्या वंशजांनी केलंय। पाहूया हा रिपोर्ट। छावा सिनेमात गणोजी बंधू फितुरी करतात यावर शिर्केंच्या वंशजांनी आक्षेप घेतल्यानंतर दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकरांनी माफी मागितली आहे। मात्र आपण घेतलेले संदर्भ हे शिवाजी सावंतांच्या छावा कादंबरीतून घेतल्याचा दावाही त्यांनी केलाय। काल शिर्केंच्या वंशजांनी आमच्या पूर्वजांनी संभाजीराजेंना पकडून दिल्याचा एकही पुरावा नसल्याचा दावा करत सिनेमातला वादग्रस्त भाग हटवण्याची मागणी केली। अन्यथा अब्रू नुकसानीचा दावा करण्याचा इशाराही दिला होता। कुठलाही ऐतिहासिक संदर्भ आणि पुरावा नसताना सुद्धा या कुठल्या तरी काल्पनिक कादंबरीच्या आधारे लेखक तर त्या छावा कादंबरीचे नाही, परंतु दिग्दर्शक आणि प्रकाशक आम्ही त्यांना लीगल नोटीस करून आम्ही त्यांच्यावर गुन्हे नोंद करणार आहोत। आज आम्ही आतापर्यंत शिवजयंतीच्या निमित्ताने आम्ही 19 तारखेपर्यंत आम्ही थांबलो होतो। नको गोंधळ, चांगल्या कामाला आणि एक स्वराज्याचा छत्रपती आज आपण त्याचा उत्साह साजरा करावा, त्याच्यामध्ये कुठला गोंधळ होऊ नये म्हणून आम्ही हा छत्रपती शिवजयंतीच्या नंतर आज आम्ही पत्रकार परिषद घेतो। आमचा साफ एकच मागणी आहे, चित्रपटामधील आक्षेपार्ह राजे शिर्के परिवाराची जी बदनामी होते ते लवकरात लवकर ते वगळून यावे आणि पुन्हा प्रकाशित ते जी काय बदल करून पुन्हा प्रकाशित करावा। खूप सुंदर चित्रपट बनवला आहे। चित्रपट पाहताना शहारे येतात, जगापुढे खूप सुंदर मेसेज जातोय। छत्रपती संभाजीराजे जगाला कळतात, परंतु त्यातला खलनायक आपण चुकीचा दाखवलाय। नाहीतर तुम्हाला आबरू नुकसानीचा 100 कोटीचा दावा सुद्धा आम्ही ठोकणार आहोत। त्यांना लीगल नोटीस दिलेली आहे। हा सारा वाद काय त्याआधी जरा पार्श्वभूमी समजून घेऊया। गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के हे दोन्ही बंधू संभाजीराजांचे मेहुणे होते। संभाजीराजांच्या पत्नी येसुबाईंचे दोन्ही सख्खे भाऊ। संभाजीराजांच्या लग्नाआधी गणोजी शिर्केंचा विवाह शिवाजी महाराजांच्या कन्या राजकुंवरबाई यांच्याशी झाला होता। त्यानंतर गणोजी शिर्केंच्या बहीण येसुबाईंचा विवाह संभाजीराजांशी झाला। काही कादंबऱ्यांमध्ये स्वराज्यात राहूनही शिर्के बंधूंनी संभाजीराजांना पकडून दिल्याचं लिहिलं गेलंय। संभाजी महाराज संगमेश्वरच्या वाड्यात आहेत अशी माहिती शिर्केंनी औरंगजेबाकडे पोहोचवत फितुरी केल्याचा उल्लेख आहे। मात्र इतिहासकार इंद्रजित सावंतांच्या मते शिर्केंनी स्वराज्याशी गद्दारी केल्याचा एकही ऐतिहासिक कागद उपलब्ध नाही। डायरेक्टर साहेब, तुम्हाला पिक्चर रिलीज होण्याच्या आधी 7 दिवस आधी सुहासराजे शिर्के यांनी नोटीस पाठवलेली होती। सगळे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सेन्सर बोर्ड वगैरे यांना 7 दिवस आधी पिक्चर रिलीज होण्याच्या आधी की बाबा त्याचं काही जर का हे असेल आक्षेपार्थ जर का काही हे असेल तर त्याच्यासाठी आम्हाला तो पिक्चर दाखवण्यात यावा अशी नोटीस पाठवलेली आहे। त्यावेळेस का नाही तुम्ही हे केलं? सर्वप्रथम तर मी तुमची माफी मागतो जर नकळत तुमच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर। हा चित्रपट पूर्णतः छावा या कादंबरीवर आधारित आहे जी शिवाजी सावंतांनी लिहिली होती। या चित्रपटाची कथा, पटकथा हे सगळं छावा मध्ये जसं लिहिलंय त्या प्रकारेच आम्ही ते रंगवण्याचा प्रयत्न केलाय। त्याच्यामध्ये मी ॲज अ रायटर किंवा डायरेक्टर मी काही ट्विस्टिंग नाही केलंय। छावामध्ये गणोजी शिर्के, कान्होजी शिर्के, शिरकाण गावचे, त्यांचं कुलदैवत कुठलं, ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे। ह्या चित्रपटामध्ये तर मी त्यांचं नावही नाही घेतलंय, त्यांचं गावही नाही दाखवलंय। म्हणजे गणोजी आणि कान्होजी सिंगल नावाने आपण फक्त चित्रपटामध्ये त्यांचा उल्लेख केलाय। सगळ्यात पहिल्यांदा तर संभाजी महाराजांचं एवढ्या मोठ्या कॅनव्हासवर चित्रण झालं ह्याच्याबद्दल कुणालाही आनंद होण्यासारखा आहे, तो म्हणजे तो मलाही झालेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्या सिनेमामध्ये इतिहासाच्या अनेक चुका आहेत, पण संभाजी महाराजांची बदनामी होत नाही याच्यासारखी आनंददायी गोष्ट कुठली नसेल। संभाजी महाराजांची शूरत्वाची बाजू, संभाजी महाराजांची कविमानाची बाजू ही त्याच्यामध्ये दाखवली गेलेली आहे। संभाजी महाराजांचं जे हुतात्म्य आहे ते कशा पद्धतीनं झालं ते प्रभावीपणे त्यांनी दाखवलेलं आहे। पण त्याचबरोबर या गोष्टी होत असतानाच सोयराबाई साहेब असतील यांच्याबद्दल आणि गणोजी शिर्के असतील, गणोजी शिर्के तर शिर्के मंडळी ही खूप अगोदर मोगलांच्याकडे गेलेली होती, पण
त्यांचा इतिहास जो दाखवलेला आहे तो इतिहासाशी प्रामाणिकपणे राहून दाखवलेला नाही आहे. थोडीशी सिनेमॅटिक लिबर्टी घ्यावी लागते म्हणून आपण काही गोष्टी मान्य करू शकतो. पण त्याचबरोबर सोयराबाई साहेब ह्या अकबराला पत्र लिहितात आणि संभाजी महाराजांना एक प्रकारे त्यांचा अंतिम अध्याय लिहावा त्यांच्या जीवनाचा म्हणून आव्हान करतात. या चुकीच्या गोष्टी आहेत, या इतिहासात कुठंच नाहीत. सम्राट अकबर स्वतःच्या जीवाला घाबरतो आणि रायगडच्या दरबारात येतो आणि सांगतो. अशा कितीतरी गोष्टी या आपण सांगू शकतो की ज्या इतिहासाला धरून नाही आहेत. इतिहासातल्या खऱ्या पात्रांची नावं ही गणोजी आणि कान्होजी शिर्के अशी आहेत. सिनेमात शिर्केंऐवजी फक्त गणोजी आणि कान्होजी या नावाचा उल्लेख येतो. इतिहासात शिर्केंचं वतन हे शिरकान या नावानं ओळखलं जायचं. सिनेमात गणोजी ज्या वतनाची मागणी करतो त्याला गिरकांध असं म्हटलं गेलंय. मात्र सिनेमाच्या शेवटी येसूबाईंच्या तोंडून असे भाऊ कुणाच्याही घरी जन्माला येऊ नयेत असाही उल्लेख आहे. जे काही आक्षेपार्थ जे काही सीन घेतलेले आहेत तर ते त्यातनं डिलीट करावेत आणि परत पुन्हा चित्रपट अतिशय उत्कृष्ट बनवलेला आहे. म्हणजे बॉलिवूड म्हणजे जगाला छत्रपती संभाजी महाराज कळावेत यासाठी खूप चांगला प्रयत्न केलेला आहे त्यांनी आणि खूप छान सुंदर त्यातमध्ये आमचं कुठेही त्याला हे नाही आहे, कारण शेवटी छत्रपती घराण्यांशी आमचा पण संबंध आहे. आणि हा एवढा चांगला चित्रपट हे करताना खलनायक ॲक्च्युली त्यांनी वेगळा दाखवायला पाहिजे होता, तो न करता खलनायक हे आम्हाला बनवून टाकलं आहे असं याच्यातनं दिसते. कारण आज जर का सोशल मीडिया बघितला किंवा बाकीच्या सगळ्या याच्यावरती जर का बघितलं आपण तर शिर्के घराण्यांवरती एवढ्या कमेंट्स आहेत की जसं काय हे आम्हीच केलं आहे सगळं आता आणि आम्ही आमच्या मुलांना आमच्या पुढच्या पिढीला हे कसं काय आम्ही म्हणजे आता 30 सेकंद 40 सेकंदाच्या पिक्चरमध्ये जर का आपण समजू शकतो की पूर्ण इतिहास आहे तर हे चुकीचं आहे ना साहेब. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.